एवढं काय झालं तुला? खरंच घाबरले मी. बरं हे घे. तू नाही का मला नेहमी घाबरवत असतेस? मी हे करेन, मी ते करेन. विचार केलाच थोडं तुला घाबरवून बघतो कसं वाटतंय. ओके बाय. अधीरा अधीरा, तुला जायचंय? या अधीरा, या इतका सुंदर वातावरणामध्ये तुला मला एकट्याला सोडून जायचंय? नाही, तुला कळतंय ना अधीरा? वी आर ॲट युअर फेवरेट डेस्टिनेशन गोवा. हा रोमॅन्टिक माहोल, हे सगळे मुवमेंट्स, हे सगळं सोडून तुला जायचंय. ओके, जायचंय तुला, राईट? नाही, तुला आठवत आहे ना, एक्झॅक्ट 2 वर्ष आधी तुम्हाला इथेच प्रपोज केलं होतं. नाही तरी तुला मला सोडून जायचंय. सर मी कुठे म्हटलं जाणारच आहे म्हणून. ध्रुव, उद्या आपली हळद आहे. मग मग आणि परवा आपलं लग्न आहे. मग काय झालं? इट्स नॉट अ बिग डील. कम ऑन अधीरा. अरे मग काय? मग मी आज तुला भेटायला आली, हे जर माझ्या मॉमला कळलं ना तर ती काय करेल? काय करेल? तूच मला मगाशी म्हणालीस ना, तू आता माझी ऑफिशियली बायको होणार आहेस. बायको काय अधीरा, कम ऑन. तसाच मी सुद्धा तुझा ऑफिशियली नवरा होणार आहे, कळतंय ना? त्यामुळे तुझ्या मॉमला सांगायचं तू तुझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत आहेस. Oh my God, नवरा and all. Yes, my beautiful बायको. Bro, did you realize? आपण गोव्यामध्ये जेव्हा पहिल्यांदा आलो होतो तेव्हा we were friends. आपण तेव्हा फ्रेंड्स होतो आणि इथून जाताना we were गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड. आणि आज पण बघ ना, आज आपण इथे आलो आहोत तर आपली एंगेजमेंट झालेली आहे. वी आर एंगेज्ड. आणि इथून जाताना परवा आपण नवरा बायको असणार आहोत. तरी तू मला सोडून जात होतीस, राईट? मग काय करू? थांब, मग मला वचन द्या अधीरा, तू मला सोडून कधीच जाणार नाहीस. आपल्यात काहीही झालं, कोणी काहीही बोललं तरी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाहीस. प्रॉमिस कर मला. हे खरं तर मी तुला म्हणायला पाहिजे. मी तुझ्यासाठी काय काय केलंय तुला माहिती आहे ना. आय एम रिअली व्हेरी व्हेरी क्रेझी अबाउट यू. नो दॅट राईट? नो अधीरा. हे बघ अधीरा, टू बी ऑनेस्ट मला नाही ते एक्सप्रेस नाही करता येत बघ. पण याचा अर्थ असा नाहीये की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. अधीरा लुक हिअर. हे बघ, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. जेन्युइनली खूप प्रेम आहे बघ. म्हणजे लगेच काम होत नाही, त्याला वेळ लागतो. पण असा कसा वेळ लागतो? आता मला सांग, तू जिम मध्ये जातेस, व्यायाम करतेस किंवा डायटिशियन कडे जातेस, त्यांना पैसे देतेस ना, मग लगेच वजन कमी होतं का तुझं? वेळ लागतो ना. आय नो, पण हे बघा, जिम मध्ये मी स्वतः जाते, डाएट मी स्वतः करते. इथे मी स्वतः काहीच करत नाहीये, सगळं तुम्हीच करताय. तेच तर सांगतोय ना, म्हणून तर वेळ लागतोय ना. अहो पण ऐका ना, मला एकही फोन नाही आला त्यांच्याकडून. येईल येईल, माझे प्रयत्न सुरू आहेत. तुला नक्की 1-2 दिवसात कॉल येईल. काय 1-2 दिवसात? हो माय गॉड, आर यू शुअर? म्हणजे थँक्यू सो मच. मी काय करते, हॅलो ऐका ना, मी ना माझं नवीन पोर्टफोलिओ सुद्धा करते, चालेल ना? चालेल चालेल. ओके सर, म्हणजे सॉरी, पण मीनवाईल मी माझ्या सोशल मीडियावर पोस्ट करू शकते ना? हो चालेल ना, मी कळवतो तुला. ओके, थँक्यू सो मच. या हळदीचा समारंभ एवढा जबरदस्त आहे, तर लग्न समारंभ काय असेल रोहन, विचार कर. तू पहिल्यांदा बघते, आधी बघितलंस ना, काय भव्य दिव्य अगदी थाट. उशिरा का होईना, पण त्यांनी श्रीमंत केलं मला. हॅलो, नमस्कार, सुस्वागतम. तर आज आपण भेटलोय स्वानंदीच्या हळदीसाठी. एक मिनिट, समरची सुद्धा हळद आहे? हा, पण आमच्या रोहनची सुद्धा हळद आहे. अरे अधीराला विसरता तुम्ही? नाही, आता हळद आहे म्हटल्यावर डान्स तर झाला पाहिजे, हो की नाही? हे मात्र खरं बोललीस. तुला माहितीये का आमच्या टीम मधून कोण येणार आहे? कोण? रोहन. रोहन वगैरे ठीक आहे, पण आमच्याकडे एक असा प्लेअर आहे ना, तो आल्यावर रोहन वगैरे म्हणजे असे ढुस होते. ओ, कोण आहे? अधीरा.
बोलण्यात वेळ नको घालवायला, आपण दाखवूच. परफेक्ट. ये ये ये. हळद पिवळी पोर कवळी जपून लावा गाली सावळ्याच्या चाहुलीन पार ढवळी झाली हे गजर झाला दारी साजनाची स्वारी आली लाज गाली आली.